तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। आगाराला नवीन बसेस मिळाव्यात, जुन्या बसस्थानकावर तातडीने स्वच्छतागृह उभारावे, दोन्ही बसस्थानकावर सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष अरविंद सोनटक्के आणि अन्य कार्यकर्त्यांनी बैठा सत्याग्रह सुरू केला। आगार प्रमुखांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। याबाबत माहिती देताना सोनटक्के म्हणाले, गेले अनेक वर्षांपासून जुन्या बसस्थानकावरील स्वच्छतागृह बंद आहेत। प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ याच स्थानकावर असते। मोहोटा देवीला जाणाऱ्या महिला भाविकांनाही याच स्थानकावर थांबावे लागते, मात्र येथे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही। गुन्हेगारी वाढत आहे। स्वच्छतागृहाअभावी मोठ्या प्रमाणावर महिला प्रवाशांची कुचंबणा होतीये। बस स्थानकाच्या विकास आराखड्यामध्ये स्वच्छतागृहाची तरतूद असूनही ते काम पूर्ण झालेलं नाही। राजकीय दबावापोटी ठेकेदार आणि अधिकारी मुख गिळून गप्प बसलेत। अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। काही दिवसांपूर्वी आगाराला 10 नवीन बसेस मिळाल्या। तालुक्याची मागणी 30 बसेस होती, प्रत्यक्षात 10 मिळाल्या। जुन्या गाड्यांपैकी काही गाड्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलेही सबळ कारण न देता अन्य आगाराकडे वळवल्यात। यामुळे चालू स्थितीतील गाड्यांची संख्या पुन्हा कमी झाली आहे। यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल सुरू झाले असून मुदत संपलेल्या गाड्या रस्त्यावर चालवल्या जात असल्यानं त्या कोठेही बंद पडतात। ऊन वारा पावसात प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागतंय। मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीनं कळस केला असून प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी, सामानाची चोरी नित्याची बाब झाली आहे। सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी महामंडळाकडून पूर्ण होत नाही। मध्यवर्ती स्थानकावर 1-2 सीसीटीव्ही स्थान कॅमेरे आहेत, मात्र ती संख्या अत्यंत अपुरी असून यामध्ये सर्व बाजूंचे चित्रीकरण होत नाही। वारंवार मागणी करूनही एसटीचे अधिकारी लक्ष देत नाही। प्रवासी तुमच्या दारात येतात, पण तुम्हाला त्यांना सुविधा देता येत नाही। महामंडळ चालवायची की बंद करायचं असं सवाल आता प्रवाशांना पडलाय। याबाबत त्वरित सुधारणा न झाल्यास कुठल्याही प्रकारे तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सोनटक्के यांनी दिला। यावेळी बोलताना आगार प्रमुख आरिफ पटेल म्हणाले, जुन्या बस स्थानकावर स्वच्छतागृहाची मागणी अनेक दिवसांपासून असून तांत्रिक गोष्टीमुळे त्याची पूर्तता होत नाही। येत्या 8-10 दिवसात त्याबाबत निश्चितपणे तोडगा काढला जाईल। आगारातील वयोमान संपलेल्या जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये लवकरच जाऊन त्या जागी नवीन गाड्या द्याव्यात असा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठवू। सीसीटीव्ही बाबत लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल। त्याबाबत पत्रव्यवहार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। सर्व मागण्यांचा पाठपुरावा विभाग नियंत्रक कार्यालयाकडे केला जाईल। यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले। दरम्यान दोन्ही बस स्थानकावर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्या देखत अवैध प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवासी वाहतूक होते। जुन्या बस स्थानकाचा वापर खासगी वाहनधारक पार्किंगसाठी करत असल्यानं एसटीला वळण घेता येत नाही। बस स्थानकाचे शेवगाव रस्त्याकडील गेट अत्यंत धोकादायक पद्धतीने असून अतिक्रमणातील टपरे आणि अत्यंत अडचणीची जागा, यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित तोडगा काढून त्या प्रवेशद्वाराचा चढ कमी करून किमान 2 गाड्या एकाच वेळी दारामध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीने त्याची रुंदी वाढवावी। शेवगाव रस्ता आणि बस स्थानक यामधील टपरी धारकांकडून सर्व प्रकारचा केर कचरा जुन्या बस स्थानकावर टाकला जातो। त्याच्या दुर्गंधीनं प्रवाशांचे स्थानकावरील थांबणं म्हणजेच नरक यातना भोगण्यासारखं आहे। त्याबाबत तातडीने आगार प्रमुखांकडून पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून कारवाई अपेक्षित आहे। यावेळी आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेनेचे सचिन नागापुरे, विष्णुपंत पवार, हुमायून आत्तार, ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण, आगाराचे वाहतूक निरीक्षक गोवर्धन दैफळे आदी उपस्थित होते। पाथर्डीच्या आगारासंबंधीच्या काही मागण्यासंदर्भात गेल्या 10 दिवसापूर्वी मी माझ्या पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं होतं की पाथर्डीच्या या दोन्ही बस स्थानकावर ज्या काही असुविधा आहेत त्या सुविधा करून मिळाव्यात म्हणून आगार व्यवस्थापक श्री आरिफ पटेल साहेबांना मी आणि वरिष्ठांना निवेदन दिलेलं आहे की ज्या मागण्या अशा होत्या की या जुन्या आणि नव्या बस स्थानकावर सीसीटीव्हीचा कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात यावे, कारण धार्मिक पर्यटन स्थळ असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होते आणि प्रवासी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। त्यांचे खिसे मारणे, पाकिट मारणे, दागिने चोरणे असे प्रकार वारंवार घडत असतात। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरी मागणी अशी होती की या ठिकाणी स्वच्छतागृहाची नवीन बस स्थानक झालंय, परंतु स्वच्छतागृह या ठिकाणी झालेलं नाही आणि महिला मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी येतात आणि मग अशा महिला जर जास्त प्रमाणात येत असतील आणि या ठिकाणी जर साधी लघुशंका करण्यासाठी जर जागा नसेल तर ही एका प्रकारची शोकांतिका आहे। आणि म्हणून माझ्या या गोष्टी लक्षात आल्या आणि म्हणून मी या ठिकाणी साहेबांना विनंती केली की निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी मूत्रीची आणि स्वच्छतागृहाची सोय मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे आणि ते तातडीने करणं गरजेचं आहे। आणि दुसरी आमची मागणी अशी होती
की गेल्या 2-3 महिन्यापूर्वी पाथर्डी आगाराला 10 बस मिळालेल्या आहेत, परंतु आमची मागणी ही 30 बसेसची होती. कारण पाथर्डी आगाराच्या बसेस ह्या फार जुन्या आणि निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे आणि रस्त्यामध्ये कुठेही बंद पडत असल्यामुळे नव्या बस मिळणं अत्यंत तातडीचं आणि गरजेचं होतं. 10 बसेस मिळाल्या त्याबद्दल वरिष्ठांचे आभार मानतो, परंतु अजून 20 बसेस या आगाराला मिळाव्यात अशी परत एकदा साहेबांबरोबर चर्चा करून मी मागणी केलेली आहे. ती तातडीने मिळावी हीच विनंती. बस स्थानक आहे आपलं की जे आज आपलं नवीन याच्यात उभं राहिलेलं आहे, तर त्याच्यात टॉयलेट आणि बाथरूमचा हा मुख्य मुद्दा आहे. तर आपलं जो काही प्लॅन सँक्शन झाला होता, तर त्यात टॉयलेट बाथरूमची ही जी आहे तर ती अरेंजमेंट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु काही जे तांत्रिक बाबींमुळं तो जो टॉयलेट बाथरूम आहे तर ते पूर्ण होऊ शकले नाही. तर निश्चितच या ठिकाणी मी त्यांना एक 7 ते 8 दिवसाचा अवधी या ठिकाणी मागितलेला आहे. तर त्याची देखील आपण पूर्तता या ठिकाणी पर्याय जागेवरती या ठिकाणी करूयात. वेगवेगळे जे आपल्या नगर परिषद असतील किंवा नगरपालिका असतील तर यांच्या माध्यमातून जे आहे तर ते आपण या ठिकाणी ती पूर्तता करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण या ठिकाणी करूयात. की ग्रामीण भागातून असेल, वेगवेगळ्या ठिकाणून या ठिकाणी महिला आणि पुरुष प्रवासी येतात, परंतु आल्यानंतर त्यांना कुठंतरी लघुशंकेसाठी टॉयलेटसाठी जायचं असतं, परंतु ते स्वच्छतागृहाचं काम या ठिकाणी झालेलं नसल्यामुळं या सर्वांची अतिशय या ठिकाणी गैरसोय होत आहे. दुसरी गोष्ट, या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी अनेक प्रवाशांच्या बॅगा असतील, महिलांची सोने नाणे असेल किंवा पाकिटं असतील ही चोरीला गेलेली आहे. ही एक दुसरी अडचण या ठिकाणी प्रवाशांच्या बाबतीत खूप होते. या मागण्यांसाठी आमच्या राष्ट्रवादीचे नेते अरविंद भाऊ सोनटक्के असतील, बंडू पाटील असतील, आमचे शिवसेनेचे नवनाथराव असतील, सचिन नागपुरे, विष्णुपंत पवार असतील, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आज आमचे हुमायूनभाई आतार असतील, आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी ठेवलं होतं. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय.